नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. तर आपल्याला एक कमेंट आली होती. आता म्हटलं की व्हिडिओवर काम करायला चालू करावं, कारण खूप कमेंट आहेत आणि खूप जणांची उत्तरं द्यायची आहेत प्रश्नांची. तर बघा, एक निखिल काशद म्हणून यांची कमेंट आहे. तर गावरान कोंबडी कशी ओळखावी, असे त्यांची इथे मला प्रश्न आहे. आणि खूप दिवस झालेले नाही, तर 2 दिवसापूर्वींची कमेंट आहे. खूप कमेंट आहेत आणि खूप जणांचं ॲन्सर आपण केलेलं नाही आहे. तर चला, आतापासून आपण जे आहे प्रत्येक कमेंटवरती ॲन्सर करणार आहोत. आता गावरान कोंबडी कशी ओळखायची ते आता आपण बघणार आहोत. आणि इथे मी तुम्हाला सांगते की गावरान कोंबडी म्हणजे देशी कोंबडी ओळखण्याचे म्हणजे जे मुख्य जे पहिले लक्षणं दिसून येतात ना, तर ते आपण बघूया. तर गावरान जी कोंबडी आहे तिचा शरीर बांधा जो आहे, म्हणजे गावरान कोंबडीचा बांधा सडपातळ असतो, मजबूत म्हणजे तशी मजबूत असते. आणि ती बॉयलर कोंबडीसारखी जाड नसते, ती बारीक असते. म्हणजे सडपातळ असल्यामुळे ती बॉयलरसारखी नसते. आणि तिचे पाय जर म्हटलं ना, तर तिचे पाय पण खूप मजबूत असतात. आणि ती काय होते, सतत फिरत असते ना, त्याच्यामुळे तिचे जे स्नायू असतात ना, तर ते असे घट्ट असतात. म्हणजे ती बॉयलरपेक्षा एकदम वेगळी असते. तंतोतंत ती आणि गावरान कोंबडीमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. तसेच गावरान आपण कोंबडीचं जर म्हटलं ना, तर पहिले येतात की तिचे पंख. तर तिचा रंग कसा असतो पंखांचा, तर त्यांचं जे पिसा असतं, पिसांचा रंग जो असतो ना गावरान कोंबडीचा, तर ते वेगवेगळे असतात. कलर वेगवेगळा असतो, काळा असतो, तपकिरी, पांढरा, एकत्र कलर, मिक्स कलर पण तुम्हाला इथे बघायला मिळतात. आणि मोरपंखी कलर, म्हणजे मोरपंखी पण मिश्र कलरमध्ये तुम्हाला भरपूर कलर गावरांमध्ये बघायला मिळतील. एकसारखा रंग असणे म्हणजे सगळ्यांचा जर एकसारखा रंग पाहिजेच असं आवश्यक नाही आहे गावरान कोंबडीमध्ये. आणि आता ती कोंबडी साधारण किती धावते, गावरान जी कोंबडी आहे ना, तर तिचे पळण्याची क्षमता कशी असते, तर ती खूप चपळ असते. आणि सतत जी आहे ना, तर ती अन्न जे आहे ना, ती शोधत असते. म्हणजे खाली काय पडलेलं आहे, कशावरही टोचा मारत खायचं जर खाणं, हे गावरान कोंबडीचं जे आहे ना, तर वैशिष्ट्य आहे. म्हणजे तिची धावपळ जास्त असते आणि ती चपळ असते आणि ती अन्न सतत शोधत असते. गावरान कोंबडीचं हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि तिचं जर आपण मांसचं जर म्हटलं ना, तर गावरान कोंबडीचं त्याने इथे ह्या जे नंबरवर मटण आहे ना, स्क्रीनवर आपण नंबर देते, माझा सॉरी व्हॉट्सअप चिकन आहे नंबर ना, आहे, त्याच्याविषयी त्यावरती आपण तुम्ही बोलूया. कॉन्टॅक्ट करू तर शकता. त्याचं जे मांस आहे ना, आणि तो बाबळेश्वर, कमी राहता, चरबीयुक्त वाकडी असतं. आणि आणि त्याच्यामुळे काय होतं ना, राहुरी, की ते कोपरगाव असे जवळपासचे ते जे कोंबडीचं गावं जे असतील ना, तर तिथे पिल्लं आहे ना जरूर चिकन, तो मांस जो आहे ना, त्याला म्हणजे शिजायला नेता ना येतील. कारण खूप आपल्या लांबच्या जर असतील बॉयलरपेक्षा ना जरा जास्त राज्यातले, वेळ तर लागतो. त्यांनी रिप्लाय करू नये, म्हणजे बॉयलरला आपण 2 कारण किंवा त्यांना 3 एवढं शिट्ट्या लांब घेऊ पिल्लं नेणं शकतो. तर शक्य नाही गावरानला आहे. आणि आपल्याला मोठी पिल्लं 6 ते आहेत, 7 शिट्ट्या त्याच्यामुळे मी घ्याव्या इथे लागतात. आणि पर्सनली ज्याला खूप ज्याला जर पिल्लं जुनं घ्यायचे ते एक गावरान कॅरेट कोंबडी घेऊन असली येतो, ना, तर कॅरेटमध्ये मी त्यांना कधी-कधी तर पिल्लं 9 पास करून देत शिट्ट्यांमध्ये असते. पण शिजत नाही आणि फ्रेंड्स. ज्याला ज्याला जसे तर जसे पिल्लं न्यायचे आहेत, तसे तसे आता आपण समोरचे बघूया व्यक्ती की कॅरेट्स गावरान घेऊन येतात कोंबडीच्या आणि पिल्लं अंड्यांविषयी. घेऊन जातात. तर असं गावरान जे कोंबडीचं इथे अंड पिल्लांचं इथे सेलिंग होत आणि असतं. तिचा जो आतमधला तर बनस आहे ना, त्याच्यामुळे तर तुम्हाला तो पण अशी एकदम पिल्लं गडद घ्यायची असेल रंगाचा आणि असतो. जवळपास एकदम एरिया म्हणजे असेल, तर एकदम जसं की पिवळा प्रवरानगर कलरचा असेल, असतो. लोणी आणि असेल, तिचं नांदूर अंड्याचा खंडाळा जो असेल, आकार असतो वाकडी ना, असेल, तर तो थोडा लहान असतो. राजुरी असेल, बाकीचे किंवा जे बाबळेश्वर बॉयलरचं अंड असतं ते असेल, मोठं असतं आणि त्या चितळी मानाने असेल, गावरान कोंबडीचा पुणतांबा असेल, तर अंड्याचा असे आकार जे एरिया थोडा आहेत, कमी तर बारीकच ह्या असतो. आसपास थोडा श्रीरामपूर म्हणजे साईडचा एरिया जास्तच म्हणा, बारीक किंवा असतो. बॉयलरचा राहताजवळ जो कोणी आकार खूप आपल्या मोठा असतो. राहताजवळचे गिऱ्हाईक असतील, तर आणि ते इथून पिल्लं गावरान जरूर नेऊ कोंबडीचं आता आपण शकता. बघणार तर आहोत त्यांच्यासाठी कशी हा धावते, व्हिडिओ आहे. म्हणजे तिची खूप वाढ लांबच्या कशी असते लोकांसाठी फ्रेंड्स. हा व्हिडिओ तर नाहीच गावरान आहे. कोंबडीची जी त्याच्यामुळे वाढ जरी आहे तुम्हाला ना, माहिती करून घ्यायची असेल तर तिचा बाहेरच्या वेग किती राज्यातल्या कोणी, असतो. तर त्यांनी गावरान इथे कोंबडी व्हॉट्सअपला मेसेज हळूहळू करू वाढते शकता. फ्रेंड्स. तर ती चला, मी एकदम माझा अशी व्हिडिओ इथे संपवते. 1 भेटू आपण महिन्यातच पुन्हा एका मोठी नवीन होईल असं नाही व्हिडिओबरोबर आहे. लवकरच. तर तिला ना तोपर्यंत खूप चला, दिवस लागतात. टाटा आणि बाय हळूहळू बाय. वाढते, म्हणजे तिला साधारण 45 ते 50 दिवसात ती पहिली मोठी होते. आणि मग तिला वाढायला अनेक दिवस लागतात, अनेक महिने लागतात. साधारण तिला वाढता वाढता 4 महिने लागतात, 5ही महिने लागतात. आणि त्याच्यामध्ये वाढीचा जो काळ आहे ना, तो खूप कमी असतो. तिचं वजन लवकर होत नाही आहे. आणि त्यामुळे शक्यतो गावरान कोंबडी सांभाळण्यामध्ये खूप लोकांना याच्यामध्ये पण फटका बसतो, की वजन कमी असल्यामुळे त्यांचं मांस जो आहे कमी पडतो. आणि गावाकडच्या साईडनी तर खूप महाग जे कोंबडी छोटी आणि किंमत मोठी हे लोक द्यायला तयार नसतात. तर त्याच्यामुळे जो आहे गावरान कोंबडीचा जो आहे खरं तर विक्रीला फटका हा खूप मोठा बसतो. आता आपण हे जाणून घेऊया की तिचा आवाज कसा असतो गावरान कोंबडीचा. तर नैसर्गिकच आहे. तिच्या ज्या सवयी असतात ना, आपल्या नैसर्गिक सवयींसारख्याच असतात. म्हणजे की तुम्हाला सांगते, माती उकरून मातीतले केळे खाणं, झाडावर बसणं, अशा पद्धतीने जे आहे ना, तर तिची रोजचं जे आहे तिची दिनचर्या असते. आणि आता बाजारामधली खरी गावरान कोंबडी कशी ओळखायची फ्रेंड्स, तर आपण ते बघूया. तर खरी गावरान कोंबडी बाजारातली जर ओळखण्याची जी गावरान मला ही कोंबडी कमेंट घ्यायचं त्यांनी म्हटलं केलेली ना, आहे तर ना, तिची जी तर स्किन असते त्याच्यावरतीच ना, आपला तर हा ती व्हिडिओ आहे. पिवळसर असते आणि घट्ट असते. तर तिचा जो मांसाचा जो कलर असतो ना गावरान कोंबडीचा,
तो थोडासा लालसर असतो, जरासा लालसर दिसतो. त्याच्यामध्ये चरबी कमी असते आणि वजनही कमी असतं. आणि ही कोंबडी जर शिजली म्हणजे हिचं जर नॉनव्हेज चिकन वगैरे आपण काही भाजी बनवली ना तर त्याचं चव आणि सुगंध खूप जास्त असतो. तर गावरान कोंबडीचं हे एक विशेष वैशिष्ट्य आहे. बाजारामध्ये समजा आपण चिकनसाठी गावरान कोंबडी घेणार असेल ना तर हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आणि घरी आल्यानंतर आपण कधी दुसरीही कोंबडी आणली तर आपल्या लक्षात येईल की वजन म्हणजे किलोनी कमी मिळणार आपल्याला ती. तिचा कलर लालसर असेल आणि त्वचा पिवळसर असेल. जेव्हा आपल्यासमोर कोंबडीचं आपण मांस घेत असेल ना तर ह्या गोष्टी बरोबर लक्षात येतील. शिजायला वेळ लागतो आणि शिजायला वेळ लागल्यानंतर तिचं जी चव आहे ना तिच्या नॉनव्हेजची तर तिची चव आणि सुगंध खूप असतो. आणि आजकाल काय झालेलं आहे की बॉयलरला देशी म्हणून खूप लोक विकत आहेत. त्याच्यामुळे काय होतं की विक्रेत्यांची ना जी खात्री होणं खूप महत्त्वाचं आहे की ही कोंबडी जी आहे ना तर ही गावरान नक्की आहे का किंवा बॉयलरच आहे म्हणून जे आहे ना तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही काटेकोरपणे लक्षात ठेवल्या ना तर तुमच्या नक्की लक्षात येईल की ही कोंबडी गावरानच आहे. आणि गावरान कोंबड्या जरी तुम्हाला करायच्या म्हटल्या तर तुम्ही गावरान कोंबडीचाही इथे एक मार्ग निवडू शकता पोल्ट्री फार्मसाठी. इतरही तुम्ही कुठल्याही इतरही तुम्ही बिझनेस करायचा म्हटल्यानंतर तर एकदमच तुम्हाला गावरान करायचे असेल तर हे पूर्ण गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या. आणि अशा पद्धतीची जी आहे ना तर गावरान कोंबडी असते. स्वतंत्र त्यांना जे आहे इथे आम्ही आमच्या पोल्ट्री फार्ममध्ये पूर्ण 20 गुंठ्याला कंपाऊंड केलं आहे आणि आमच्या मुक्त संचारमध्ये इथे कोंबड्या आहेत. तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडनी ज्या इथे कोंबड्या दिसत आहेत ना तर त्या पूर्ण आमच्या मुक्त संचारमध्ये आहेत. आणि आता हे जे आपले पिल्लं आहेत आता हे झालेले आहेत साधारण 1.5 महिन्याच्या पुढे गेलेले आहेत. 2 महिन्यानंतर हे पिल्लं आपले जाणार आहे बाहेर मुक्त संचारमध्ये जाणार आहेत. आणि यांना जे आहेत मातीमध्ये उकरून अळी खाणं ह्या सगळ्या जे आहेत ना हे बाहेर गेल्यानंतर हे जे पिल्लं आहेत हे करणार आहेत. आता तुम्ही बघा याच्यामध्ये साईज वाईज पिल्लं आहेत. लहान आणि मोठी साईजचे पिल्ले इथे ठेवण्यात आलेले आहे. आणि खूप 3 साईजचे पिल्ले इथे टाकल्यामुळे इथे जराशी त्यांना संगोपनामध्ये आतमध्ये अडचण होते. आणि हे आम्ही पहिल्यांदा केले आहे की लहान आणि मोठी पिल्लं एकत्र टाकलेली आहेत कारण जागा कमी पडत असल्यामुळे आम्ही इथे असा निर्णय घेतलेला आहे की एकत्र एवढी पिल्लं जी आहे खरं तर ॲडजस्ट होत नाही एका ठिकाणी सगळे पिल्लं. मोठी पिल्लं जी आहे ना तर लहान पिल्लांना चोचा मारून टाकतात. हे माझ्या स्वतः पोल्ट्रीत घडत आहे पण जास्त प्रमाण नाही आहे कारण खाण्याचं जे खाद्य खाण्याचं त्यांचं जे सवय आहे भरपूर प्रमाणात त्यांना जे खाद्य मिळतं त्यामुळे जरा खूप कमी प्रमाण आहे. मागच्या वेळी जे आमचं प्रमाण होतं ते खूप जास्त होतं तर त्याच्यामध्ये आता खूप फरक झालेला आहे. आणि फक्त आता 10 ते 20% जे आहेत आणि ते मोठे पिल्लं आणि खूपच बारीक पिल्लांबरोबर असं घडतं आहे. तर आता तेही मध्ये 2-3 पिल्लांबरोबर घडलेलं आहे. पण मी सांगत आहे की अशा पद्धतीने मुक्त संचारमध्ये जर पोल्ट्री फार्म असेल ना तर खूप चांगलं म्हणजे वास जो आहे वास जास्त येत नाही आहे. आणि गावरान कोंबडे जे आहे ना तर मुक्त संचारमध्ये जे आहे ना खूप वजन जास्त होत नाही आहे. जर तुम्हाला गावरान कोंबडीविषयी आणखीन काही माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तर बघा किती सुंदर पद्धतीने ह्या मोकळ्या आहेत आणि खूप यांना जागाही खूप जास्त आहे फिरायला. असं नाही की इथे त्यांना जागा खूप कमी आहे, स्पेस भरपूर आहे पण साईजमध्ये जे आहेत ना लहान मोठे पिल्लं हे झालेले आहेत. तर पिल्लांची इथे योग्य काळजी घ्यावी लागते. आणि वॅक्सिनेशन हे जे आहे ना तर यांना खूप जास्त लागत नाही आहे. खूप जणांचं म्हणणं आहे की खूप जणांचं वॅक्सिनेशन खूप लागतं तर नाही. यांना जे आहेत गावरान यांना वॅक्सिनेशन खूप कमी लागतं. 3 प्रकारचे वॅक्सिनेशन तुम्ही स्टार्टिंगला केल्यानंतर पुढं त्या कोंबड्यांना काही बघण्याची गरज नसते. आणि शक्यतो आयुर्वेदिक पद्धतीची ट्रीटमेंट नेहमी चालू ठेवावी म्हणजे कोंबड्यांना जे हे मर कमी होईल. कारण शेवटी ते एक प्राणीच आहे, जनावरच आहे. छोट्या मोठ्या आजाराने जे आहे ते कधी 2-4 1-2 असे यांची मर होत असते. तर ते गोष्टी ज्या आहेत ना तर लक्षात ठेवायच्या आहे. तर त्यावेळी वॅक्सिनेशन किंवा कोंबड्यांना सर्दी होणं हे असे प्रकार जे आहेत अगदी आपल्यासारखेच त्यांनाही आजार होत असतात. लक्ष द्यायचं आहे त्यांच्याकडे आणि लक्ष देऊन जे आहे त्यांना तशी ट्रीटमेंट द्यायची आहे. आणि ती ट्रीटमेंट आपल्याला कायम नसते द्यायची तर ती आठवड्यातून एकदा ती ट्रीटमेंट होते. त्याच्यानंतर त्यांना खूप रिझल्ट चांगला आल्यानंतर आपल्याला कायम ह्या जे आहेत वॅक्सिनेशन द्यायचं नसतं म्हणजे ते औषधंही आपल्याला द्यायची नाही आहे. आणि पिल्लं खूप मरायला लागल्यानंतर त्वरित एखादा डॉक्टर असेल तर त्याला पटकन जे आहेत बोलवून त्यांची ट्रीटमेंट चालू करायची आहे. असंही होतं मुक्त संचारमध्ये जरी असलं ना तरीही कोंबड्यांना आजार येऊ शकतो, हे पण होऊ शकतं. तर आपल्याला लक्ष द्यायचं आहे कारण आपला फार्म आहे आणि आपल्या फार्ममध्ये आपल्या कोंबड्यांना काही होते किंवा कुठलाही तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला की मोकळं सोडल्यानंतर गावरान कोंबड्यांना कुठलाही आजार होत नाही आहे तर होऊ शकतो. खूप ठिकाणी असं आपण डॉक्टरही सांगतात की होऊ शकतो आजार आणि त्याच्यावर ट्रीटमेंट अगदी घ्यायची आहे. थोडा वेळ ट्रीटमेंट घेतल्यानंतर खूप छान रिझल्ट आल्यानंतर आपल्याला ते औषधं पाणी लगेच बंद करायचे आहेत. आणि शक्यतो
घरच्या घरी उन्हाळा असल्यामुळे तुम्ही घरच्या घरी आयुर्वेदिक जेवढी ट्रीटमेंट तुम्हाला करता येईल ना तेवढी तुम्ही करा. आणि कोंबडी पोल्ट्री फार्ममध्ये जर तुम्हाला फार्म करायचंच असेल ना तर तुम्ही मला इथे कमेंटमध्ये कळू शकता. आणि माझा व्हॉट्सअप नंबर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकत आहे. आणखीनही काही माहिती पाहिजे असेल ना तर इथे व्हॉट्सअपमध्ये इथे माझा नंबर आहे, तर इथे मला व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. त्यानुसारही मी तुम्हाला इथे व्हिडिओ बनवेल. आणि अशा पद्धतीने गावरान कोंबडीविषयीची जी ही मी माहिती तुम्हाला दिलेली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. चला तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.